बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। या ठिकाणी उपस्थित आमचे विधान परिषदेतील सर्व आमचे सहकारी आमदार माननीय विक्रमजी काळे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, किरणजी सरनाईक, जयंतजी आसगावकर, किशोरजी दराडे, सुधाकरजी अडबळे, अभिजित दादा, दत्तात्रयजी सावंत, श्रीकांतजी देशपांडे, या ठिकाणी माननीय मंगेश चिवटे आहेत, मंगेश चव्हाण येत आहेत, बस आमच्या मागेच होते, कुठे अडकले की समजत नाही ते उपस्थित. या ठिकाणी सर्व आपले पदाधिकारी, आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित, सर्व माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, काल मला जेव्हा संध्याकाळी इथे SP जे आहेत त्यांचाही निरोप आला, आमचे काही आपले आमदार भेटले त्यांचाही निरोप आला की भाऊ आंदोलन सुरू आहे, आमचे शिक्षक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत, पाऊसही पडतोय, त्या ठिकाणी आपण यावं, आम्ही इथेच आहोत. आणि मग मी विधानसभेतून बाहेर पडलो, इथले SP आहेत, पोलीस अधिकारी त्याच्याशी संपर्क केला, पण त्यांनी मला सांगितलं की फार आक्रमक आहेत सगळे शिक्षक, तुम्ही न आलेलं बरं. म्हटलं असं कसं काय चालेल, त्याच्यामुळे रात्रीची वेळ आहे, इथे काही दिसत नाही, सगळा अंधार आहे आणि शिक्षक आमचे आक्रमक आहेत. अहो मी म्हटलं शांतता असेल तर मला कशाला बोलवतील, तिथे गोंधळ मला बोलवतात म्हटलं. सगळ्या मोर्चांना, सगळ्या संकट प्रसंगी मी समोर जात असतो आणि म्हणून या ठिकाणी मी रात्री आपल्यामध्ये आलो, इथे आपल्यामध्ये मी आलो, आपल्याशी संपर्क केला, आपला राग साहजिक होता. मी सांगितलं की उद्या आपण या 8-10 जण, 7 जण, 10 जण उद्या त्या ठिकाणी या, आपण सगळे शिक्षक आमदारांचे आहेत, आपण सगळं मुख्यमंत्री मोदयांशी बोलू. पण तुम्ही पुढे ऐकण्याच्या मनस्थितीलाच नव्हते, मला कळालंच नाही. आता मी चांगला मार्ग काढला, म्हटलं आपण पॉझिटिव्ह चर्चा करून निर्णय करून घेऊ, पण तुम्ही म्हणत नाही इथेच सांगा. आता मला एवढा निर्णय घ्यायचा अधिकार आहे का एकट्या माणसाला इथे? नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.